जय हिंद भावांनो. भावांनो बघा, ज्या भावांचं SSC GDमध्ये बघा कमी मार्क आलेले आहेत त्यांनी काही टेन्शन घेऊ नका. जे आता पुढची आपली तयारी आहे, जे आता पुढे वेकन्सी येणार आहे भविष्यामध्ये, त्याच्याकडे आपण आता लक्ष दिलं पाहिजे. कारण ज्यांचं काही मार्क आता कमी आहेत आणि त्यांना असं वाटत आहे की भावांनो माझं सिलेक्शन या ठिकाणी नाही होणार, होय फिजिकल होणार, फिजिकलला जाऊन काय करू, माझी लास्ट भरती होती, मी गेल्या बारी बी फिजिकल दिलेलं आहे आणि ठीक आहे का दरवेळेस फक्त फिजिकलच देत राहायचं का, त्याच्यानंतर पुढं काय करायचं नाही का, फायनल सिलेक्शन आपण घ्यायचं नाही का, फक्त फिजिकल द्यायचं, उगं त्या ठिकाणी 5 किलोमीटर पळून यायचं, फायनलचं काही पत्ता नाही काय नाही. तर फिजिकलला कोण जायचं आणि कोण नाही जायचं मी तुम्हाला पूर्णपणे सांगेन भावांनो माझ्या एक्सपिरियन्सनुसार. ठीक आहे, 4 वर्ष आपण घासलेलं आहे SSC, यामध्ये आपल्याला इतकं तर माहीत आहे की फिजिकलला कोणी जायला पाहिजे आणि कोणी नाही जायला पाहिजे. जे भावांनो मी जे सांगतो, जर भावांनो तुम्ही ते केले तर भावांनो तुमचे जे चुका आहेत ते होणार नाहीत, जसे ते माझे झालेत. आणि ठीक आहे, मी त्या चुकातून बाहेर आलो आहे आणि आता त्यावरची जे आहे मी पश्चाताप करत आहे की काश राव मी ह्या चुका नाही केल्या असते तर आपण पण वर्दी घालू शकलो असतो, स्वप्न आपण जे आहे तो पूर्ण केलं असलो असतो. तरी भावांनो तुम्ही बघा, ज्यांचं काही 110+ मार्क आहेत ना भावांनो, नीट ऐका भावांनो, ठीक आहे, 110+ ज्यांचा स्कोर आहे, ओपन का असणार तो भाऊ, आणि त्या कुठली का लास्ट SC ST का कॅटेगरी असे ना, तो भाऊ 100% फिजिकलकडे चांगल्या पद्धतीने लक्ष दे. त्याचा फर्स्ट अटेम्प्ट असो किंवा लास्ट अटेम्प्ट असो, 100 ते 110 या रेंजमधले जे भाऊ आहेत ज्यांची फर्स्ट भरती आहे ते भाऊ, तर कृपया करून तुम्हाला जर फिजिकल मेडिकल कसं होतं हे बघायचं असेल, 100 ते 110, 90 ते 110 बी म्हणलं तर चालेल भावांनो. तर या भावांनो तुम्ही प्लीज जे आहे तुम्ही 90 ते 110 या रेंजमधले जितके काही मुलं आहेत, ज्याचं फर्स्ट असो सेकंड असो, ज्यांनी फिजिकल आतापर्यंत SSC GDचं दिलेलंच नाही आणि ज्यांना असं वाटत आहे की नाही मी तरी पण फिजिकल देणारच आहे, तरी पण मी मारणारच आहे, तसं तर ज्यांचं नाव येईल तो सहित जाणारच आहे. बघा मी सांगतो, ज्याचं नाव येईल तो सहित जाणारच आहे. पण असं जावा की कमीत कमी आपण फिजिकलच्या कटापासून आपण 15+ तरी पाहिजे भावांनो. आपण जर 15+ जर राहिलो ना भावांनो तर आपण फिजिकलला जावा. ठीक आहे, सेफ स्कोअरसाठी म्हणतोय. आणि जर उगाच जाऊन आपण पळून यायचं आणि पुन्हा या आशेवर राहायचं की भाऊ आपलं होते का नाही, आणि तोच मुलगा ज्या ठिकाणी त्याला समजा आता 80 मार्क आहेत, तोच आणि तुम्हाला जर 90 आहेत, तर तुम्ही फिजिकलला नाव तुमचं आलं, समजा कटाप 92ला गेली, तुमचं फिजिकलला नाव आलं आणि तुम्हाला नॉर्मलायझेशन होऊन तुमचे मार्क झाले 106 105 107, तर तुम्ही फिजिकलला गेलात आणि त्या आशेवर बसणार की तुम्ही माझा फायनल सिलेक्शन होईल. आणि ज्या मुलाचं भावांनो 80 त्याला मार्क आहेत, तो तेव्हाच निर्णय घेणार की भाऊ आपण ह्यामध्ये होणार नाही, फिजिकलला नाव त्याचा पण येईल असं नाही, त्याचा नाही, 14-15 त्याचे मार्क वाढले तर तो 2-3 मार्क प्लस होऊन तो फिजिकलला चांगल्या पद्धतीनं बसेल. बसल्यानंतर भावांनो तो हा विचार करणार नाही की मी फिजिकलला जाणार नाही, तो कधीच करणार नाही. तो डायरेक्ट त्याचा अभ्यासावर लक्ष देणार, कारण तुम्ही ते 2-3 महिने फिजिकल वाया घालणार, तो फिजिकल वाया घालणार नाही, तो डायरेक्ट अभ्यासाला लागणार. तिथून पुढं तो चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून भावांनो तुमच्यापेक्षा जास्त स्कोअर तो आणणार आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही केव्हा अभ्यास करणार, ज्या दिवशी तुम्ही फायनलमधनं बाहेर आऊट होणार तेव्हा तुम्ही पुस्तकं घेणार, तेव्हा धडपडणार, तेव्हा सिलेबसकडे लागणार, तेव्हापर्यंत तो सिलेबस कंप्लीट करून तो प्रॅक्टिस करत राहणार तो मुलगा. तर अशी चुका करू नका. वाटतं की तुम्हाला होय माझं फर्स्ट अटेम्प्ट आहे, मी बघणार आहे की माझ्यामध्ये मेडिकल फिट आहे की नाही, मी या भरतीचं जी तयारी करतो आहे, ज्याच्यासाठी मी रात्रंदिवस मेहनत करतो आहे, त्याचं फिजिकल काढू शकतो का नाही, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एकदा ट्राय मारून येऊ शकता. ठीक आहे, फिजिकल SSCचं खूप हार्ड बी नसतं आहे आणि खूप इझी पण नसतं, एकदम नॉर्मल फिजिकल आहे, काही टेन्शन घेऊ नका. तर त्या पद्धतीने तुम्ही फिजिकल देऊ शकता. आणि ज्यांना खरोखर 110+ मार्क आहेत तो भाऊ तरी 100% यार तुम्ही तर जीवानं थोडं मेहनत करा राव, जसं पेपरला मेहनत केली ना त्याच्यापेक्षा डबल मेहनत तिकडं करा राव. कारण तुम्ही जितकी मेहनत तिथं केली ना तितकीच मेहनत आता इथं पुढं करा. ठीक आहे, तर तुमचं 100% या ठिकाणी काम होईल. आणि ही जी आहे ते 2023 प्रमाणे तुम्ही बघू शकता, जर पेपर आला 23चं गेला पेपर, जेव्हा फिजिकल कटअप या पद्धतीने गेली ती भावांनो बघा, याच्यापेक्षा कमीत कमी मी म्हणतो की याच्यापेक्षा कमीत कमी 15+ तरी कटअप जाणार भावांनो. 10 ते 15
प्लस तरी कटअप याच्यापेक्षा जाणार आहे. तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवा. 2023च्या फिजिकलपेक्षा 10 ते 15 नंबर या ठिकाणी फिजिकल कटऑफ 100% जाईल भावांनो. कारण मुलांना जे आहेत मार्क कमी पण आहेत आणि जास्त पण आहेत, जास्तवाले पण विद्यार्थी आहेत भावांनो. 10 ते 15 मार्क तरी 100% यामध्ये प्लस करा. 100% इतका स्कोअर जाणार आहे. आणि झालं भावांनो की पुढचे ज्यांचं वय भावांनो, जो मराठा कॅन्डिडेट आहेत ज्यांचं वय भावांनो, प्लीज तुम्हाला जर कुणबी जर तुमच्याकडे असाल तर ओबीसी काढून घ्या आणि लगेच तयारीला लागा भावांनो. ठीक आहे, ओबीसी काढून घ्या. कुणबी असलेले लगेच तयारीला लागा. पण कुणबी काढत असताना हे लक्षात ठेवा, आपण 170 हाईटमध्ये आहोत का नाही. कारण ज्या दिवशी तुम्ही कुणबी काढचाल आणि ज्या दिवशी तुमचं ओबीसी सर्टिफिकेट निघेल तेव्हा तुम्हाला 80-85 चेस्ट आणि 170 हाईट हा मोजली जाईल भावांनो. ठीक आहे, मराठा डी सर्टिफिकेट हा तुमचा निघणार नाही कारण तुम्ही ओबीसीमध्ये जाणार. आणि ज्या दिवशीचे ओबीसीचे फिजिकल चालू होतात ना, त्या दिवशी तुम्ही मराठा असून सुद्धा तुमच्याकडे डी सर्टिफिकेट असला तरी तो घेत नाहीत, ॲक्सेप्ट करत नाहीत. कारण तुम्ही ओबीसी आहे आणि ओबीसीला हाईट चेस्टला सूट नाही. विषय कट. ते मराठा सर्टिफिकेट आहे तर तुम्ही मग EWS ओपनमध्ये जायला पाहिजे होतं, तेव्हा तुम्हाला असं करतायत. तर त्यासाठी भावांनो, तुम्ही तर तुमची हाईट 170 आहे, चांगली 170-72, 100% तुम्ही डी सर्टिफिकेट काढा. ओबीसी सर्टिफिकेट काढून पद्धतशीर आपलं तयारीला लागा. ठीक आहे, मी बी प्रयत्न करत आहे की आपला कुठून तरी ओबीसी सर्टिफिकेट निघेल. जर निघालं तर ठीक आहे, मी तुम्हाला सांगेनच निघालं आहे भावांनो आपलं पण. आणि पुढची तयारी सध्या बघा, पोलीस भरती पण निघणार आहे, वन विभागची पण चर्चा चालू आहे, पण पोलीस भरतीचं 100% निघणार आहे. आपलं तर EWS, माझा तर स्वतःचा EWS निघतो भावांनो. ठीक आहे, आणि जरांगे पाटीलमुळे तुम्हाला तर माहितीच आहे EWSचा कट ऑफ किती कमी गेला आहे. तर मी खूप प्रयत्न करत आहे याबारी पोलीस भरतीला. ठीक आहे, 100% सिलेक्शन घेण्याचं. ठीक आहे, पोलीस भरती निघाल्यानंतर आपण चांगल्या पद्धतीने ग्राउंडची तयारी आतापासून बी चालू करू असं म्हणतो आहे. पण इथं पुण्यात असल्यामुळे भावांनो मी ग्राउंडची तयारी नाही करत, फक्त लेखीची तयारी करत आहे. ग्राउंडची पण तयारी हळूहळू करेन. इथं 1-2 मित्र होत आहेत, त्यांच्याद्वारे इथं हडपसरला एक अकॅडमी आहे, तिथं लावून भावांनो पोलीस भरतीची तयारी करणार आहे. आणि प्लीज भावांनो, जे व्हिडिओ माझे पुण्यातून जर कोणी बघत असाल ना, तर भावांनो माझे डिस्क्रिप्शनमध्ये बघा किंवा यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये भावांनो इंस्टाग्राम लिंक आहे. मला तुम्ही भावांनो तिथं मेसेज करू शकता भावांनो. मी तर टाईम भेटला तर तुम्हाला भेटायला येईन. तुम्हाला जर टाईम असेल तर माझा ॲड्रेस देतो भावांनो, तुम्ही मला भेटायला येऊ शकता भावांनो. ठीक आहे, आणि बस तुमच्याशी फक्त बोलायचं, भेटायचं म्हणजे असं आपण काय लय मोठे ही नाही, फक्त भेटून फक्त 2 शब्द बोलून भावांनो कशी चालू आहे तयारी याबद्दलच बोलू आपण, बाकी काय बोलणार नाही. ठीक आहे, तरी भावांनो बस इतकंच म्हणत होतं की कोण सेफ आहे कोण नाही. मला फक्त हे सांगायचं होतं की तुम्ही आता कमी मार्क आहेत तर काय करणार, तर तुम्ही तयारी करू शकता. बघा, आमचं वय संपून बी आम्ही हीच भावना मनात ठेवत आहे. आणि भरती एक असा नाद आहे भावांनो, तुम्ही दारू प्यायला शिका, ते नाद तुम्हाला कुठं काय ना काय करून सुटतील. बाकी तुम्ही अफेअर करा, तुम्हाला कसा काही नाद असू द्या भावांनो, ते नाद सुटण्याचे चान्स आहेत. भरती एक असा नाद आहे ना, तुमची इच्छा कधीच मरणार नाही. तुम्हाला या भरतीत नाराज आला तर तुम्ही होय मोप 1-2 दिवस 4 दिवस मोप म्हणणार आहे, भरतीत काही नाही, नशीब नाही आपलं, हे नाही ते नाही, मोप त्याला नावं ठेवणार. पण 5व्या-6व्या दिवशी तुम्हाला असं वाटणार वंशोत आपण जे आहे कधी ना कधी वरती घालणार. आणि त्यासाठी अभ्यास आपण करायला पाहिजे. वय हाय तो पण कर अभ्यास. आज नाही झालं तर उद्या होईल, ऑटोमॅटिक तुमच्या मनातून येणार. जसं वय वाढत जाईल तसं हा चालूच राहणार भावना, निघूच शकत नाही तुम्ही यातून बाहेर. मला सांगा एक गोष्ट, कधी निघणार, ज्या दिवशी अंगावर वर्दी येईल त्या दिवशी येणार. आणि त्यासाठी 100% देऊन लढा भावांनो. ठीक आहे, ज्यांना चान्स आहे त्यांनी प्लीज इतके निब्बर कष्ट करा ना राव, काही सांगू नका. अखेर जो आहे तो नशिबाचा भाग आहे. पण तुम्ही जे आहे ते 100% चांगल्या पद्धतीने मेहनत करा. ठीक आहे, आणि भावांनो असंच मी तुम्हाला कधी कधी व्हिडिओ आणत जाईन. ठीक आहे, रोज तर मी तर व्हिडिओ आणत नाही, काय टॉपिकवरून व्हिडिओ आणायची उगाच. ठीक आहे, तरी पण तुम्ही चांगला सपोर्ट करत आहे. जर चॅनलवर कोण नवी असताल आणि आपली जर मी जे बोलतो आहे भावांनो ते जर तुम्हाला मनाद्वारे जर ऐकू वाटत असेल की हा भाऊ तुझं व्हिडिओ मला चांगले वाटत असतील, तर भावांनो प्लीज एक लाईक करा. ठीक आहे, आणि एखादं नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब तेवढं करा. असाच सपोर्ट असू द्या भावांनो. ठीक आहे, जय हिंद.